मान्यवर निमंत्रित बीड विधानसभा मतदारसंघातील जमलेल्या सर्व बंधू भगिनी, उपस्थित शिवसैनिक बंधू भगिनींनो, बीड मध्ये आता अनिल दादा जगताप यांचा झंझावात सुरू झालेला आहे आणि हा झंझावात आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने विधानसभेपर्यंत पोहोचला पाहिजे। हा झंझावात निश्चितपणे राज्याच्या सार्वभौम सभागृहामध्ये आपली सर्वांची प्रश्न, आपल्या सर्वांच्या समस्या मांडण्यासाठी निश्चितपणे महाराष्ट्राच्या सार्वभौम सभागृहामध्ये अनिल जगताप यांचा आवाज घुमणार आहे। मला आपल्याला सांगितलं पाहिजे, त्या सार्वभौम सभागृहामध्ये आम्हाला 40 वर्ष होतील। या 40 वर्षामध्ये अनेक मंत्रिमंडळ आम्ही बघितली, या 40 वर्षामध्ये अनेक मुख्यमंत्री बघितले, परंतु मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे सारखा होणे नाही। ज्या पद्धतीने माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी संपूर्ण राज्यभरातल्या सामान्य जनतेला, गोरगरीब शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, माता भगिनींना ज्या पद्धतीने मदत केली, ही मदत कधीच या राज्यातला प्रत्येक माणूस विसरू शकणार नाही। राज्य कसं गतीने पुढे जाऊ शकतं, राज्य गतीने कसं पुढे नेता येतं, याचं उत्तम उदाहरण म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचं नाव तुम्हाला आम्हाला घ्यावं लागणार आहे। शेवटी जनतेसाठी राज्य चालवायचं असतं, जनतेकरता राज्य कारभार हा चालवायचा असतो, परंतु काही लोक विसरून गेले होते। परंतु निश्चितपणे 40 वर्षाच्या कालखंडामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक वेगळा इतिहास या राज्यामध्ये निर्माण केला। आपल्या राज्याला किंबहुना आपल्या शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये पीक विमा देणारा पहिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंच नाव तुम्हाला घ्यावं लागेल। शेतकऱ्याच्या मदतीमध्ये दुपटीनं वाढ करणारा, या गोष्टीमध्ये तुम्हाला नाव एकनाथ शिंदेचं घ्यावं लागेल। केंद्राने नमो शेतकरी योजना जाहीर केली, या योजनेला साथ द्यायची म्हणून माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी राज्याच्या तिजोरीतून शेतकऱ्याच्या खात्यावरती 6,000 हजार रुपये टाकायला सुरुवात केली। महिला भगिनीच्या बाबतीमध्ये माननीय श्रीकांतजी बोलतील, खूप चांगला निर्णय माननीय शिंदे साहेबांनी निश्चितपणे राज्याला गतिमान करण्यासाठी घेतलेले आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये जो आपल्या पाठीमागे उभा राहतो, जो आपल्या सुखदुःखामध्ये उभा राहतो, जो आपल्या मदतीला धावून येतो, अशा मुख्यमंत्र्याच्या पाठीमागे संपूर्ण राज्य आम्ही उभा राहताना पाहत आहे। ज्या ज्या भागात जातो, ज्या ज्या परिसरामध्ये जातो, एकनाथ शिंदे साहेबांचा बोलबाला आहे। 2.5 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आज कर्तृत्वातून निर्माण केलेली परिस्थिती ही निश्चितपणे एक इतिहास याचा नोंद घेईल। संपूर्ण जग नोंद घेत आहे की ज्या गतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेब लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी योजना राबतात, यासाठी
जागतिक पातळीवरती या सर्व बाबीची नोंद निश्चितपणे जगाने घेतलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी इथल्या प्रत्येक सैनिकाला विनंती करतो की पुन्हा एकदा या राज्याला एकनाथराव शिंदे सारखा मुख्यमंत्री लाभला पाहिजे. या संदर्भाने आपण पेटून उठा आणि कामाला लागा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.